हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. गाईज, आज स्पेशल दिवस आहे कारण आज गणेश चतुर्थी आहे. म्हणून मस्तपैकी घरी डेकोरेशन केले, अजून कंप्लीट नाही झालं. आणि आपण आज गणपती आणायचा आहे घरी पण आणि गावात पण बसवायचा आहे अपार्टमेंटवर सार्वजनिक. मग आता मी आज तयार झालोय, व्हाईट शर्ट अँड ब्लॅक पॅन्ट असं दिसत नाही नीट आहे ना. आणि आपला नाश्ता पण आलाय. नाश्त्यामध्ये आज आहे पोहे. मी निघालोय आता गावाकडे आणि आज मॅच व्हायला लागले व्हाईट. आता बाजारामध्ये आलोय आणि बाजारामध्ये फुल गर्दी आहे. थांबलेलो इथं कारण की प्रथमेश भाऊ आणि भैया गणपती घ्यायला लागला इथं. आपले घरातले गणपती विराजमान झालेत आता. मम्मी, तुला कसं वाटतंय गणपती आलेत ते? आज गणपती घरी आलाय, तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतं. डेकोरेशन केलेलं आहे. हा, आणि काय वाटतंय तुला? लावले असं छान छान सजवले घर. आणि गणपती तुला आवडतात? हो. तुझं आणि त्यांचं कधी बोलणं झालंय काय? हो. होय, काय बोलले तू? तर स्वप्नात आलत का कधी? स्वप्नात? हो. गणपती स्वप्नात आलता काल तुझ्या? हो. हा, काय म्हणलं काल? ते बोलले तू कष्ट कर, मी तुझ्या पाठीशी. ओ होय, असं म्हणले? हा. गणपती आता विराजमान झालेत आणि गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता आरती होणार आहे. मस्तपैकी आरती झाली. आता वॉकिंगला आलोय. टी शर्ट घालायचा टाइमच भेटला नाही. आता अजून आपल्याला रात्री आरतीला जायचं आहे. आणि आज वॉकिंगला माझ्यासोबत आहे रोहन. आणि पण वॉकिंग सुरू ठेवणार आहे असं मी ठरवलंय, म्हणून असं चालू आहे मी वॉकिंगला. आता संध्याकाळ झाले आणि डेकोरेशन किती मस्त दिसते बघा. ओ, अशा लाईट्स मध्ये. आपला गणपती इको फ्रेंडली आहे. जे शाडूच्या मातीचा गणपती आणलाय ह्या वेळेस, पाण्यात लगेच विरघळतोय. आणि थोड्याच वेळामध्ये सगळेजण अपार्टमेंट मधल्या आरतीला येणार आहेत आणि फुल होणार आहे. मग आता थोड्याच वेळात आरती सुरू होणार आहे. आता घरातली आरती होणार आहे. अशा पद्धतीने आजचा दिवस साजर झाला, गणेश चतुर्थी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अवर व्लॉग. बाय बाय.